हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनुराधाज वर्ल्ड. तर अनुराधाज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही गावाकडे आलेलो आहोत आणि गावाकडे पावसानंतरची लाईफ कशी असते ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे नारळाच्या झाडावर कॅमेरा बसवलेला आहे. तो पण पार्क कसा चालतो आणि सगळ्यांना काही कसं दाखवतो ते नक्की पहा. त्याची चालण्याची स्टाईल आपण बघितली होती. त्यानंतर इथे शोची झाडे अशी दाट लावलेली आहेत, जेणेकरून पलीकडे रस्ता आहे. मग त्यामुळे रस्त्यावरील लोकांना मध्ये काय चालू आहे ते दिसत नाही. इथे बेंच आहेत झाडाखाली बसण्यासाठी. आणि पुढे जी आहे ती मी पार्थला म्हटलं आपली 4 व्हीलरची घर दाखव. तर तो तिथे आला आणि त्याने ती 4चं दारच लावून घेतलं. आणि मग ही आहे आमच्या घराचं पुढचा लुक. तर हा आहे जनावरांना बांधण्यासाठी कोटा. 1 म्हैस 1 गाय, 2 वासरं आहेत आमच्या इथं. हा आहे जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद. इथे मस्त इथून पुढं आंब्याची झाडे, ही घराच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे आहेत. इथे चिक्कूची 2 झाडे आहेत. त्याखाली रात्री पावसामुळे नारळाचा घड ती पडलेले आहेत. आम्ही खास करून इथे आलो आहोत आंब्याच्या झाडाखाली पडलेली पाडं गोळा करण्यासाठी. तर पहिल्या झाडाखाली आलो तर तिथं काही असं पाडं नव्हती चांगली, म्हणजे पाखरांनी खाऊन टाकलेली होती. त्यात मला 1 पाड सापडला फक्त. मग त्याआधी मी 1 पाड चेक केला तर त्याला असं वीज पडलेलं होतं. मग मी टाकून दिला आणि दुसरा पाड मला चांगला सापडला. तो पण इतका चांगला नव्हता. त्यानंतर मग मी थोडं आणखीन शोधलं तर हा छानपैकी पाड सापडला. मग मी तो हातात तसाच ठेवला. आणि रानात ऊसामध्ये आणखीन 1 आंब्याचं झाड आहे. तर ही सर्व आंब्याची झाडी ही केसर आंब्याची झाडे आहेत. म्हणजे आधी इथं बाग होती रानात आमच्या शेतात. बाग सांभाळण्यासाठी एकही माणूस रिकामा नसल्यामुळे ती बाग तोडण्यात आली. आता इथं सर्वत्र ऊस आहे. तर इथे आम्हाला 2-4 पाडं, 2-4 म्हणजे काय ते चांगले 10-12 पाडं सापडले. पण आम्ही चांगले बघून 2-3 पाडं घेतले. माझ्या हातात 3च बसले. मग मी नंतर पार्थला म्हणलं तो 1 पाड घे. तर तो वाकला आणि त्याने 1 पाड घेतला. ते पण त्याला हातात ठेवू वाटणार, त्याने माझ्या हातात दिला. ही कच्चे आंबे होते, आम्ही तशीच गोळा करून ठेवले. हो काही बघा आंबे आता ऑलमोस्ट तरी 11-12 केसर आंब्याची झाडे आहेत आमच्या इकडं. तर ही आम्ही इकडं विहिरीकडे जातानाचा रस्ता आहे. इथं अशा प्रकारे आमच्या पप्पांनी लिंबाऱ्याचं कुंपण लावलेलं आहे. त्या लिंबाऱ्याच्या कुंपणामध्ये पण चिंचेची झाडे आहेत. मग आम्ही असंच गेलो. हा सर्व ऊस आहे. मॅक्सिमम 9.5 ते 10 एकर इथे ऊस आहे. मग आम्ही पुढं गेलो. ही अशा प्रकारे लिंबाऱ्याच्या मध्ये चिंचेची झाडे लावलेली आहेत. ते पुढं जी आहे ती तो देवाचा ओटा केलेला आहे तिथं. मग तिथं आम्ही रोज फिरत जाऊन तिथं बसतो. मग आम्ही ही पाड आणि चाकू आणायला लावला आहे पिल्लूला. तर तो चाकू आणल्यानंतर हे आम्ही ते पाडं ठुले. व्हिडिओ शूट करायचा होता आंबा कापताना, पण ती कळालंच नाही. त्यानंतर मग आंबा कापायला पण ती चाकू दिसायलाच फक्त कार होता. मग आंबा कापला. अशा प्रकारे माझ्या फक्त बांगड्याच व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हो, आंबा कापला. त्यानंतर पार्थ असा आंबा खात नाही डायरेक्ट चिरून दिलेला. ती डिझाईनचा आंबा खातो. अशा प्रकारे झिगझॅग लाईनी उभ्या आडव्या करून ती स्क्वेअर शेपमध्ये. मग मी तशा प्रकारे त्याला करून दिला. ही अशा प्रकारे डिझाईन होती त्याची आंब्याची. आणि त्यानंतर दोघांनी डेस्कवर बसून आंबे खाल्ले. इथेही रस्त्यावर डेस्क आहे. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी उद्याही अशाच प्रकारे स्पेशल